हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातील हा एक दिवस शेअर करते। सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याची सवय लागलेली आहे। सकाळचा चहा सुटलेला आहे, तर मग एक ग्लास कोमट गरम पाणी मी घेते, म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त कोमटही नाही, आणि हळूहळू ते पिते। पाणीसुद्धा जड असतं, त्याच्यामुळे मागच्या वेळेला एकदा असेच पिले होते मी, उलटी करण्याची वेळ माझ्यावरती आली होती, त्याच्यामुळे मग हळूहळू मी पाणी पिते। दिवसभराचं काय नियोजन असेल त्याचा विचार करते। आता सध्या हे एक वेळ आहे वेट चेक करण्याचं, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेन की मी असं का म्हणते। दररोज उठलं की पाणी पिऊन झाल्यानंतर सकाळचं जे हायजीनचं काम आहे ते झाल्यानंतर मी वेट चेक करते। आता कॉन्स्टंट 59 पाशी माझं वेट येऊन थांबलेलं आहे। कपडे पावसाळा असल्यामुळे सुकत नाही आहेत सध्या, एक 2 दिवस तसेच ते सुकत ठेवावे लागतात, त्याच्यानंतर ते सुकतात। मग माझं बरोबर एक दिवस आजचा, एक रात्र आजची, आणि दुसऱ्या दिवशी जे कपडे आहेत ते मी सगळे काढून ठेवते आणि नंतर मशीन लावून ठेवते, ज्याच्यामुळे नंतर कपडे मी सुकायला ते टाकते। वरचं जे काम आहे वरच्या रूमचं, तर ते लवकर होतं माझं, कारण का बाबासुद्धा लवकर उठतात आणि ते सगळे लोक जेव्हा खाली असतात खालच्या रूममध्ये, तेव्हा मी माझी वरची जी कामं आहेत ती आवरते। मेडिटेशन थोडा वेळ, कारण खालती जी काम आहेत खालच्या रूममध्ये तर ते करायला वेळ लागतो। सचिन ऑफिसला गेल्याशिवाय, आरव ट्युशनला गेल्याशिवाय आणि बाबा बाहेर फिरायला गेल्याशिवाय माझी कामंही होत नाहीत। आता सचिन ऑफिसला गेलेले आहेत, आरव थोडंसं वाचत बसलेला आहे, सगळं त्याचं आवरून तो 9 वाजता ट्युशनला जातो। ते सगळे लोक गेल्यानंतर मी खालची जी रूम आहे ती क्लीन करून पुसून अशी घेते, आणि हे माझं दररोजचं रुटीन असतं। थोडंफार बदल हा होतो। आता आजारातून उठले त्याच्यामुळे बॅक टू रुटीन आहे। सगळं माझं आवरल्यानंतर मी स्वतः तयार व्हायला घेतलं, आणि नेहमीचं माझं तयार होणं असंच असतं। लिप बाम न चुकता लावते मी। त्याच्यानंतर हे हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरन्स टर्मरिक फेस सिरम हे माझं फेवरेट आहे, कारण हे जे आहे ना, तर डार्क स्पॉट क्लिअर करायला मदत होतं अगदी 1 वीकमध्ये, त्यामुळे हे माझं सगळ्यात जास्त आवडतं आहे। DIY बाकी हळदी बेसनचा लेप लावत बसणे तेवढा वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे मी हे सोबत ठेवते। 2 ते 3 ड्रॉप्स असे हातावरती घेऊन मी चेहऱ्यावरती अपवर्ड डिरेक्शनला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करते, पटकन ॲब्झॉर्ब होतं। त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते। डार्क स्पॉट हे एवढे जिद्दी असतात, ते जात नाहीत, आणि हळद हे त्याच्यावरती बेस्ट आहे। हे तयार केलेलं आहे स्वरासा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने, याच्यामुळे हळदीचे सगळे गुण राहतात, आणि सायन्स आणि नेचरचं बेस्ट मिलाप आहे। ग्लायकोलिक ॲसिड, नायसिनामाइड आहे याच्यामध्ये, विजिबली रिड्यूस करतं डार्क स्पॉट आणि डलनेस घालवतं, त्यासोबतच स्किन रॅडियन्स बूस्ट करतं, त्यामुळे मला हे बेस्ट वाटतं। हे ॲमेझॉन नाही का, फ्लिपकार्टवरती आणि हिमालयाच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल। फ्लॅट 30% डिस्काउंट ॲमेझॉनवरती मिळवण्यासाठी तुम्हाला आजच हे प्रोडक्ट चेकआउट करावं लागेल ॲमेझॉनवरती। ओके, आता मी ही सनस्क्रीन अप्लाय करते आहे, आणि सनस्क्रीन अप्लाय केल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपण निश्चितच घराबाहेर पडू शकतो। सिरम अप्लाय केल्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करणं मस्ट आहे दिवसात तरी। त्याच्यानंतर मी माझे केस विंचरून, सगळ्यात आवडती हेअरस्टाईल सध्या पोनीटेल आहे, कारण केस वाढलेले आहेत त्यामुळे हेच करते मी। त्यानंतर आयब्रो सेट करते, आणि नेहमीचा माझा मेकअप किंवा तयार होणं हे असंच असतं, बाकी एक्स्ट्राचं काहीही लावत बसत नाही। त्यानंतर देवपूजा, सचिन सकाळी पूजा करून गेले होते, त्याच्यामुळे फक्त आता मी पाया पडले। सकाळचा नाश्ता चहा बंद केलेला आहे, त्याच्यामुळे गरम पाणी पिल्यानंतर जेव्हा बाकीचे सगळे कामं होतील, हे सगळं आवरल्यानंतर मी एखादं फळ खाते। आज पपई खायचं म्हटलं, पपई थोडासा कच्चा होता तरी पण म्हटलं ठीक आहे, त्यातल्या त्यात बरा होता। अर्धा बाउल जो पपई आहे तो मी खाल्ला। त्याच्यानंतर मला थोडासा वेळ मिळतो आरव येण्यापासून, जर माझं एडिटिंग करायचं असेल तर ते एडिटिंग करत बसते, पण सध्या मी एक दिवसाआड ब्लॉग टाकते, त्यामुळे भरपूर असा वेळ मला स्वतःसाठी मिळतोय। जसं मी म्हटलेलं आहे कालच्या ब्लॉगच्या कमेंट सेक्शनमध्ये मला आलं होतं की तू दररोज ब्लॉग सुरू कर, आणि हे नेहमीच होतं आहे आता सध्या की तू ब्लॉग दररोजचे सुरू कर। मला 1 महिना द्या, 1 महिन्यानंतर मी परत स्टार्ट करेन, कारण खूपच अशा रिक्वेस्ट इंस्टाग्रामवरती पण येत होत्या, पण मला 1 महिना द्या फक्त। काही रिझन्समुळे मला हे करता येत नाही, आणि स्वतःला वेळ देणं मला खूप गरजेचं आहे आता, प्लस आरवसाठी सुद्धा। ते झाल्यानंतर मी करेन। जेव्हा वाचन कंप्लीट झालं आणि आरव यायची वेळ झाली, जवळजवळ एक अर्धा ते पाऊण तास मी वाचन केलं। त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी माझी सुरू होती, जेवण सगळं करून ठेवलेलं होतं। आता जे आहे मला सॅलड करून घ्यायचं होतं। आता काही हेल्दी गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत, जसं मी म्हटलं की सकाळी मी माझं वजन चेक केलं होतं, तर त्याच्याशी संदर्भातच आहेत, पुढे मी तुम्हाला सांगेनच। त्यानंतर या सगळ्या सॅलडमध्ये जास्त करून काकडी, कांदा, त्याच्यानंतर गाजर आणि बीट अजिबात आवडत नाही, पण तेही ते ॲड केलं। जेवण वगैरे आमचं झालं, आणि उद्या आषाढी एकादशी आहे, पण आरवच्या शाळेमध्ये आदल्या दिवशी दिंडी आहे, तर सगळ्यांना वारकऱ्यांचं वेशभूषा जी आहे ती करून यायला सांगितलं होतं, त्यामुळे आरवला मी तयार करत होते। आरवच्या स्कूलमध्ये जेव्हा सण असतात तेव्हा त्याच्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवले जातात,
तर आज वारकरी होऊन यायला सांगितलं होतं. बाबांनी टाळ त्याच्यासाठी आणला होता आणि त्याला मी अशा प्रकारे नाम ओढलं होतं. माझ्या मम्मीचे वडील जे होते हरिभक्त पारायण मंडळामध्ये होते, ते वारकरी होते, माळधारी होते. त्यांनी माळकरी होते आणि त्यांनी ते नाम वगैरे ओढायचे कपाळावरती. तर मी ते लहानपणापासून बघत होते आणि त्यांची आठवण झाली आजच्या दिवशी. त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकवली नाही, कधीच नाही, आणि नेहमी जायचे ते. आता आरवला मी तयार केले छान. बाबांनी आपली टोपी घातली, त्याला व्हाईट कलरचा सदरा जो आहे तो मी घातलेला आहे आणि असा आरव गोंडाच दिसत होता. नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बाबा जेवतानाच त्या दोघांचा जोक झाला, कारण हा उडी मारून दाखवत होता वारकरी लोक कसे हे करतात, भजन करतात तेव्हा. आमच्याच चाळीतला अजून एक छोटा मुलगा जो आहे पहिलीमध्ये आहे, तर त्याला त्यांच्या शाळेमध्ये जे आहे विठ्ठल केलं होतं. आणि आरव आणि आरवचा मित्र जो त्याच्यापेक्षा लहान आहे, हे दोघे छान वारकरी झाले होते शाळेमध्ये. त्याच्या अजून मुलंसुद्धा वारकरी होऊन मस्त येणार होते आणि त्यांचे काही फोटोज मी इथे जोडलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. दिंडीचे वगैरे खूप छान त्यांनी कार्यक्रम केला होता शाळेमध्ये त्याच्या. त्याला शाळेमध्ये सोडून मी गेले होते आमंत्रणमध्ये भांडूपला, कारण सचिन काल माझ्या सगळ्या ज्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या मागच्या एका ब्लॉगमध्ये, जे मी सगळ्यांसाठी घेतल्या होत्या, तर त्यातले एक जो ड्रेस आहे ते विसरून आले होते. पण जाण्याआधी वाटेतच गणपतीचं मंदिर पडतं. आज मंगळवार होता, त्याच्यामुळे आधी मंदिरात गेले, एक 5 मिनटं बसले. त्यानंतर आमंत्रणमधून ते ड्रेस कलेक्ट केला. त्याच्यानंतर मामीसाठी साडी घ्यायची होती. दोघी मावशांसाठी जी घेतली होती त्यातलीच साडी तिलाही घ्यायची होती, पण तो कलर तसा मिळाला नव्हता. त्याने दुसरा आणल्यानंतर मी ती घेतली. त्याच्यानंतर मग मी घरी आले. येताना थोडीशी भाजी देखील मी घेऊन आले होते, पण दारात आल्या आल्या कस्तुरी आली आणि अचानक येऊन ती माझ्या पाठी उभी राहिली. मग तिला दूध किंवा दही काही ना काहीतरी देते, तर तिला आधी खायला दिलं. त्यानंतर घरी आले, आतमध्ये हातपाय स्वच्छ धुतले, पाणी एक ग्लासभर घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जी काही भाजी वगैरे आणलेली आहे किंवा ज्या काही वस्तू आहे ते जागच्या जागी ठेवत. ही सवय मला पहिल्यापासून आहे. बाहेरून आल्यानंतर किंवा मी ट्रॅव्हल जरी करून आले, कोवाडवरून जरी येताना आले ना, तरी त्याच दिवशी मी अनपॅक सगळ्या बॅग्स वगैरे करते, कारण त्या जर एकदा तशाच ठेवल्या तर त्या तशाच पडून जातात. त्याच्यामुळे मस्त चाफ्याची फुलं मी घेऊन आली होती, कारण आज देवाला हार वगैरे काही नव्हतं. त्यामुळे भांडूपला जेव्हा गेले होते तर तिथे चाफ्याची फुलं मस्त छान होते आणि मी नेहमी जेव्हा भांडूपला जाते तेव्हा घेऊन यायला विसरत नाही चाफ्याची फुलं. त्यानंतर कांदे वगैरे जे आणले होते तर ते ट्रॉलीमध्ये व्यवस्थित ठेवले. सध्या भाज्या महाग होत आहेत, कारण का श्रावण महिन्याच्या आधी खूप साऱ्या भाज्याची किमती ज्या आहेत त्या खूप वाढलेल्या असतात. तर आणि भाज्या मिळणं पण अशक्य होतं, कारण याच्या आधी जशा भाज्या मिळत होत्या तशा आता भाज्यांची अवेलेबिलिटी इतकी होत नाही आहे. त्याच्यामुळे जी भाजी मिळाली ती मी घेऊन आले. हा हिरव्या कलरचा ब्लाऊज आहे. मामीसाठी जी साडी आहे ती पिंक कलरची आहे. बाकीच्या 2 साड्यासुद्धा सेम आहेत आणि ह्या सगळ्यांचे ब्लाऊज आता माझ्याकडे आहेत. मामीची साडी फॉल बिडिंगसाठी दिलेली आहे आणि एक पिंक कलरची साडी तीसुद्धा फॉल बिडिंगमध्येच आहे. ती मिळेल मला 21 तारखेच्या दरम्यान. हा तो ड्रेस होता. जसं मी सांगितलं होतं की इथे सेल सुरू आहे आणि मी 15 दिवसासाठी म्हटलं होतं, पण तो खरं तर 1 महिन्याचा सेल आहे. 31 जुलैपर्यंत सुरू आहे. भांडूपला गेला तर नक्की लाभ घ्या. तन्वी आली होती, कारण त्याची डेंटल ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. ती दुपारीच आली होती. मग दुपारी थोडा वेळ झोप घेतली आणि त्याच्यानंतर मग बाबा आरवला आणायला चाललेत. त्यांच्यासोबतच तन्वीसुद्धा चालली, म्हणजे ती तिकडे जाणार होती घरी तिच्या आणि बाबा मग आरवला आणायला जाणार होते. सकाळी माझ्याकडून एक काम राहून गेलं होतं, ते म्हणजे पंखा पुसायचं. मग म्हटलं आता हे कामही करून घेऊ. हाऊस क्वीन टिप्ससाठी व्हिडिओ करायचा होता, तो शूट केला. मे बी आज आला असेल जर मी एडिटिंग केलं असेल तर, कारण हाही व्हिडिओ मला अजून एडिट करायचा. आत्ताच मी व्हॉइस ओव्हर करते, जसं तुम्ही ऐकता आहात माझा आवाज. आरव याला एक अर्धा तास अजून होता, त्याच्यामुळे मग मी तिन्ही संध्याकाळच्या अगोदर झाडू वगैरे मारून घेत होते, कारण तिन्ही सांज झाली की आपल्याकडे झाडू वगैरे मारत नाहीत, कोणतीही स्वच्छतेची कामं करत नाहीत. त्याच्यामुळे आधीच मी घर क्लीन ठेवून घेते. सो मगाशी जेव्हा तुम्ही बघितलात ज्यावेळी मी माझं वजन केलं होतं, तर सगळ्यात तर आधी 62 किलोपर्यंत गेलं माझं वजन, कारण पिरियड्स इरेग्युलर झाले होते त्याच्यामुळे. कारण मी जेव्हा डायटिशियनशी कॉन्टॅक्ट केला राजश्रीच्या, तर त्यांना मी सांगितलं सगळं समजून, कारण त्यांनी आधी विचारतात की तुमचं नेमकं काय इश्यू आहे किंवा काय खाणं पिणं वगैरे कसं आहे तुमचं. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं त्यांना की असं असं आहे आणि बाकी त्यांनी मेजरमेंट्स वगैरे सगळे घेतले होते आणि त्याच्यानुसार त्यांनी मला डाएट करून दिलं होतं. आणि मी त्यांना हे सांगितलं की मला बाहेरचं कोणतेही पदार्थ इन्क्लूड करायचे नाहीत, घरचंच जेवण जेवून मला थोडं तरी वजन कमी करायचं आहे. जेणे पहिले तर मला बेली फॅट कमी करायचं आहे, कारण ते वाढलं होतं कशामुळे, तर हॉर्मोनल चेंजेस आणि लाईफस्टाईल चेंजेसमुळे.
कारण मी एक्स्ट्रा काहीच खात नाही, जसं तुम्हाला माहिती आहे मैद्याचं असू देत किंवा बाहेरचं काही असू देत. तर त्यांनी मला प्रॉपर डाएट दिलं होतं आणि मी रिलिजियसली बरोबर 10 डेज फॉलो केलं होतं आणि 10 दिवसामध्ये 2 किलो वजन उतरलेलं आहे, अगदी हेल्दीरित्या. आणि नंतर मध्ये मला जेव्हा त्रास सुरू झाला, कारण मी व्हायरल इन्फेक्शन झालं घरी, त्याच्यानंतर मग मी ते स्टॉप केलं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आजारी पडला तर डाएट अजिबात फॉलो करू नका, कारण हेल्दी डाएटसाठी हेल्दी राहणं सुद्धा गरजेचं आहे. आजारी पडून ते केलं तर आपल्याला अगोदर जेवणाची जास्त गरज असते, तेव्हा मी ते डिस्कंटिन्यू केलं. पण तेवढ्या याच्यामध्ये माझं 2 किलो वजन उतरलेलं आणि माझ्या उंचीनुसार वजन अजून 3 किलो उतरणं मला गरजेचं आहे, तेही होईलच. पण ज्यांना खरंच वजन हेल्दी गोष्टी खाऊन उतरवायचं आहे किंवा घरच्या जेवणाने उतरवायचं आहे, एक्स्ट्रा काही नको, गोळ्या नको, कुठलं ज्यूस नको, कुठले मिल्कशेक नको, कुठलं ब्रँडचं काही नको, तर त्यांनी इथे कॉन्टॅक्ट केलं तर बरं पडेल. कोल्हापूरमध्ये आहे ते, ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा देतात. राजश्रीचा तर इथे माझा फोटो बघताय बेली फॅटचा, कारण ते मला जास्त गरजेचं होतं. जीन्समधून सुद्धा ते बेली फॅट असं दिसत होतं, पण आता इतकं भारी वाटतंय की ते मेन मला जे होतं की बेली फॅट माझं कमी करायचं, तर ते बऱ्यापैकी कमी झालंय. अजून थोडं म्हटलं तरी सीझरमुळे ते थोडंफार दिसतंच, पण तरी सुद्धा ते आता हळूहळू अजून कमी होईलच. मध्ये खूप असं आलं की वजन कमी करायचं, मी म्हटलं मी स्वतःवरती आधी ट्राय करते, बघूयात हे कसं होतं, कधी कसं मला वर्क करतं. राजश्रीला खूप चांगलं वर्कआउट झालं, ती सुद्धा मला म्हटली की तू रिलिजियसली फॉलो कर, त्यांनी जसं सांगितलेलं ह्या टाइमला हे खायचं, व्यायाम असा करायचा, अगदी घरगुती होतं सगळं. मला एक्स्ट्रा काहीही बाहेरचं कुठलंच मिल्कशेक नव्हता किंवा कुठलं ज्यूस किंवा काही बाहेर, मी त्यांना स्पष्ट जाईन मला नकोच आहे काय म्हणून. मला जास्तीत जास्त फ्रुट्स आणि सलाड त्यांनी सांगितलेलं आणि टायमावरती जेवण घेणं. जिथे मला 2 टाइम मी खात होते तिथे त्यांनी मला फक्त 3 टाइम आणि ते ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, फक्त वेळच्या वेळी जेवण घेणं एवढंच होतं त्याच्यामध्ये. आणि एक्स्ट्रा इन्क्लूड सलाड आणि फ्रुट्स. बाकी शुगर कट ऑफ होती आणि त्याच्यानंतर फ्राईड फूड्स कट ऑफ होतं, शुगर तरी टोटली कट ऑफ. मैद्याचं मी 8-10 दिवसामध्ये एकही गोष्ट खाल्ली नव्हती. शुगर म्हणजे चहा माझ्यासाठी एवढा जवळचा, तर चहा सुद्धा मी टोटली बंद केलेला. त्याच्या जागी त्यांनी ग्रीन टी आणि कॉफी विदाऊट शुगर, विदाऊट हे दिलं होतं. खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी, कारण चहा म्हटल्यानंतर जीव की प्राण माझा. तर मग ते तेवढं मी कंट्रोल केलं होतं, बघूयात म्हटलं, पण ते वर्थ इट होतं. जवळजवळ 61.750 वजन होतं माझं. मध्ये एकदा 60 होतं, अगोदर 1 वर्षापूर्वी केलं होतं. त्याच्यानंतर आता खूपच वाढलं, 61.750च्या दरम्यान झालं होतं. त्याच्यानंतर आता बरोबर 59 kg 400. ते दिवसभर थोडंसं 50-60 ग्रॅम वरती खालती होतं, पण प्रॉपर झालं. तर ते मला खूप भारी वाटलं. मे बी हे 7-8 दिवस जर आजारी होते त्यातले जर ते गेले असते की अजून 1-2 किलो हमखास कमी झालं असतं. भूकही कुठे लागत नव्हती. तर मग हे आहे वेट लॉसची जर्नी. जर 2 किलो जरी कमी झालं तरी ते खूप भारी वाटते, खूप हलकं हलकं फील होतं. तर मग डायटिशियनचे डिटेल्स जे आहेत ते मी देईन तुम्हाला, स्क्रीनवरती पण देईन, प्लस कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन तुम्हाला त्यांचा नंबर. जर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर तिथल्या तिथे जाऊन तुम्ही सरांना भेटू सुद्धा शकता. आरव, सचिन सगळे आल्यानंतर एक थोडा वेळ आम्ही TV बघत बसतोय. कोणताही मूवी OTT प्लॅटफॉर्मचे 2-3 सबस्क्रिप्शन आहेत, तर त्यातल्या एका Amazon प्राईमवरती आम्ही मराठीचे जे मूवी आहेत जुने ते खूप आवडीचे आहेत आमच्या. एखादा मूवी आम्ही लावतो आणि बघत बसतो. आज आम्ही माझा पती करोडपती लावलं होतं, कारण सौदामिनी आधी कुंकू लाव हे वाक्य आठवलं होतं, तर तो बघत बसलो होतो आम्ही. आरव स्कूलवरून आल्यानंतर 1 तासभर खेळला होता, त्याला क्रिकेट फेवरेट आणि पाऊस पडल्याने त्याच्यामुळे तो भरपूर खेळून आला होता. त्याच्यानंतर आम्ही मूवी बघितला थोडासा वेळ आणि जेवायला घेतलं. आज भाकरी बेत होता, तशी संध्याकाळची भाकरी असते आणि सकाळच्या चपात्या असतात. वजन कमी करण्यामध्ये सलाडची महत्त्वाची भूमिका होती, कारण योग्य वेळी जेवण जेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी फॅटवाले जे पदार्थ आहेत ते मी कटआउट केले होते, ज्याच्यामध्ये साखर वगैरे होतं, खूप सारे शुगरी पदार्थ. मैद्याचं तर अजिबात नाही, चहा पूर्ण बंद केला होता. त्याच्यामुळे हे अचीव करायला खूप बरं पडलं. तुम्हाला जर बेली फॅट जे आहे ते कमी करायचं असेल तर खरंच थोडंफार तुम्हाला श्रम घ्यावे लागतील, कारण गोड वस्तू किंवा गोड गोष्टी आपण जेवढ्या वाटतात की हां खाऊयात, वजन कमी करूयात, चालूयात, हे करूयात, तर ते तसं होत नाही. जेवण वगैरे आम्ही करून घेतलं. जेवणामध्ये संध्याकाळचा भात माझा कट आहे, भात मी नाही खाते संध्याकाळची वेळी, एखाद्या वेळीच खाल्लं तर ती गोष्ट. आता कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा ॲनिव्हर्सरी होती तेव्हा मी डाएट थोडंसं बाजूला ठेवलं होतं. आता मी काय केलं की खाली वेळ होता, खूप लवकर जेवण होतं, त्याच्यामुळे झोपेमध्ये जवळजवळ 1.5 तासाचं अंतर असतं. मग खाली TV बघत बसले होते सगळे. तेवढ्यात मी माझं कपाट थोडंसं अरेंज करून घेतलं. सचिन त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी गोष्टी मला दाखवत होते. मग आम्ही दोघंही वरती थोडा वेळ असं बोलत बसलो होतो आणि काहीतरी गोष्टी आम्ही डिस्कस करत होतो. हे नेहमीच असं थोडंफार डिस्कशन होतं ते ऑफिसवरून आल्यानंतर.
शक्यतो तेव्हा मी ब्लॉग जास्त कंटिन्यू करत नाहीत, पण जेव्हा कधी कधी असतं वाटतं की ह्यांनी पण ब्लॉगमध्ये यायला पाहिजेत, तर त्यावेळी मी घेते त्यांना ब्लॉगमध्ये. नाहीतर शक्यतो त्यांनी येण्याच्या आतच ब्लॉग मी बंद करते. आणि सध्या मी ब्लॉगचे विषय खूप वेगवेगळे ठेवते. फॅमिली हा विषय थोडासा मी कडेला ठेवलेला आहे. 1-2 आठवड्यातून 1-2 विषय फॅमिलीसोबत असतील, बाकीचे विषय पण मला घ्यायचे जे तुम्हा ऑडियन्स पण पोहोचवायचेत. नेक्स्ट येणारा व्हिडिओ ही असाच काहीसा असेल. थोडा वेळ आम्ही बोलत बसलो, सगळी कामं आवरल्यानंतर. आता वाजलेले आहेत 11:45 वाजता, म्हणजे झोपायचं आहे आता. आरव थोडासा वेळ टाईमपास करत बसला होता आणि मलाही थोडंसं वाचन करायचं होतं. आता झोपण्याच्या आधी काहीतरी वाचलं तर ते छान झोप लागते असे म्हणतात. तर मग हा आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते.